सांगली हादरली. 13 वर्षाच्या वेदांत बंडगरचा गोळीबारात मृत्यू. घरात घुसून 13 वर्ष मुलावर गोळीबार. सांगलीत खळबळ. शेअर बाजार बंद होता सेन्सेक्सची मोठी उसळी. सेन्सेक्स 1700 तर निफ्टी 23,700 अंकांवर. पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत काँग्रेसकडून चाचपणी. सूत्रांची माहिती. प्रस्ताव आधीच दिला होता. पटोले यांचा दावा. तर पटोलेंनी आधी काँग्रेसची मूठ बांधावी. आमचा आम्ही पाहू. शशिकांत शिंदेंचं उत्तर. काँग्रेसचे बुडतं जहाज कुणीही विलिनीकरण करणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. तर आमची वेट अँड वॉचची भूमिका. मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट. डॉक्टर सेजल पवारला काही दिवसांसाठी निलंबित करणार. प्रणित मोरेंच्या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य करणारी सेजल अडचणीत. चौकशी समितीच्या रिपोर्ट नंतर केएम रुग्णालयामार्फत कारवाई होणार. नाशिक टीसीएस प्रकरणी इस्लाम पार्टीची एंट्री. आरोपींच्या कायदेशीर लढ्यासाठी इस्लाम पार्टीने घेतला पुढाकार. इस्लाम पार्टीने दिला स्वतःचा वकील. सायबर रॅकेटच्या मास्टरमाइंडला बँकॉकमधून बेड्या. बँकॉकमधून थायलंडला पळण्याच्या प्रयत्नात असताना कारवाई. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक. स्पेसमुळे एलन मस्क यांनी रचला इतिहास. जगातील सर्वात पहिले ट्रिलियनियर ठरले मस्क. $1 लाख कोटी घरात पोहोचले मस्क यांची संपत्ती.